पूर्व विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। चंद्रपूरचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। प्रकाश देवतळे यांनी पक्ष सोडल्यानं प्रतिभा धानोरकर यांना कुठेतरी फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे। काँग्रेसनं बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं देवतळे यांनी राजीनामा दिल्याचं सध्या समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पूर्व विदर्भात काँग्रेसला हा मोठा धक्का बसल्याचं समोर येत आहे। चंद्रपूरचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हाची ही दृश्य आहेत आणि प्रकाश देवतळे यांनी पक्ष सोडल्यानं प्रतिभा धानोरकर ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे चंद्रपूरमधून त्यांना कुठेतरी फटका बसण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते आणि काँग्रेसनं बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं देवतळे यांनी राजीनामा दिल्याचं समोर येत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, गौरी, निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर दोन्हीकडचे पक्षांतर सुरू आहेत। मात्र विदर्भाचा जर विचार केला तर गेल्या काही दिवसात काँग्रेसला इथे मोठा फटका बसलेला आहे। कारण गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी असो किंवा उमरेडचे आमदार राजू पारवे असो, हे यांनी पक्षांतर केलं। आता त्यानंतर चंद्रपूरमध्ये जे प्रकाश देवतळे आहेत, ग्रामीण काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत आणि तेली समाजाचे मोठे नेते आहेत, त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे नक्कीच चंद्रपूरमधील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होईल आणि प्रतिभा धानोरकर या ज्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांच्याही उमेदवारी किंवा त्यांच्या लोकसभा प्रचारावर कुठेतरी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आमदार बंटी भांगडिया आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तेली समाजाचे ते मोठे नेते आहेत आणि तेली समाजाला कुठेही प्रतिनिधित्व न दिलं त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस सोडल्याचं त्यांनी सांगितलेलं। त्यामुळे येत्या काळात किती परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की जितेंद्र, तर प्रकाश देवतळे यांनी पक्ष सोडल्यानं प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।